नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. हं. पंतप्रधान मोदी कझान शहरामध्ये गेले रशियाच्या ते ब्रिक्स संमेलनासाठी, परंतु तिथेच त्यांच्या इतर देशांशी उभयतांच्या नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. ब्रिक्स संमेलनासाठी पंतप्रधान मोदी कझान शहरामध्ये गेले. तिथे त्यांच्या जशी पुतीन यांच्या सोबत बोलणी झाली आणि इतरही अल सिसी असतील किंवा तुमचे UAEचे MBZ तिथे आलेले होते. त्यांच्यासोबत बोलणी झाली. त्याचप्रमाणे सर्वात मोठा धक्का जो होता तो भारत-चीन ह्यांच्यामधल्या बोलण्यांबरोबरचा. याचं कारण अर्थातच 5 वर्षापूर्वी चीननी एकीकडे कोविडचं संकट सुरू झालेलं होतं आणि दुसरीकडे भारतीय हद्दीमध्ये प्रवेश करून एक चकमक झालेली होती आणि त्याच्यातून ज्या गोष्टी बाहेर येत गेल्या त्यातून संघर्ष टिपेला गेलेला होता. अ, थेट युद्ध होणार नाही याची काळजी भारताने घेतली. थोडीफार चीनने सुद्धा घेतली. गेल्या 4-5 वर्षाच्या काळामध्ये एक ज्याला आपण म्हणतो बैठकीच्या एक पहिली, दुसरी, तिसरी अशा फेऱ्या घडत गेल्या आणि त्याच्यामधून थोडंसं वातावरण निवळायला मदत झाली. आजच्या घडीला जागतिक राजकारणाची दिशा अशी बदललेली आहे, की अखेर भारत आणि चीन यांना निदान टेबलावरती बसून एकत्र बसून हा विषय सोडवला पाहिजे. प्रथम सीमा प्रश्न सुटला पाहिजे. तर आपल्याला पुढची काही पावलं टाकता येतील. हे पहिल्यांदा एकमेकांच्या समोर मान्य करावं लागलं. ही परिस्थिती जी आहे ती आणली अमेरिकेनी. ह्याच्याबद्दल मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये भूमिका स्पष्ट केलेली आहे. पण अशी जेव्हा परिस्थिती असते आणि पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग ह्यांची अशी बैठक होणार ह्याची एक कुणकुण आपल्याला जी लागली आपण म्हणू शकतो की 2 गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे जयशंकर यांनी पाकिस्तानमध्ये घडलेल्या शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीला जाण्याचं ठरवलं. ते तिथे जाऊन आले. त्यावेळी अर्थात चीनशी काही बोलणी झाल्याचं आपण बघितलं नाही. पण मोदी जेव्हा ब्रिक्स संमेलनासाठी जाणार होते आणि अशी बैठक होण्याची शक्यता दिसत होती त्यावेळेला त्याच्या अगोदरच एक वातावरण निर्मिती करावी म्हणून जयशंकर यांनी एक विधान केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये भारतीय आणि चीन सैन्याचं गस्त घालण्याची जी एक पद्धती होती अ, चकमक घडण्यापूर्वीपर्यंतची, ती जी पद्धत आहे ती पूर्वीचीच म्हणजे 20च्या अगोदर भारतीय सैन्य जशी गस्त घालत होतं, तशी गस्त त्याला चीन घालू देत अशा पद्धतीमध्ये आणि उभय पक्षांनी हे बंधन पाळावं, अशा अर्थाचं एक त्यांनी विधान केलं आणि त्यानंतर हे दोन्ही नेते भेटू शकले. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की रशियाच्या भूमीवरती ही बैठक झाली आणि त्याच्यामध्ये पुतीन ह्यांनी जे विशेष परिश्रम घेतल्याशिवाय ही बैठक झाली असेल असं आपण म्हणू शकत नाही. आजच्या घडीला पुतीन हा एक असा जागतिक नेता आहे, की ज्याचे भारताशी चांगले संबंध आहेत आणि चीनशी सुद्धा चांगले संबंध आहेत. त्यामुळे दोघांनाही बोलण्यांसाठी प्रवृत्त करण्याचं जे विशेष प्रयत्न करायचे, मेहनत करायची ती पुतीन यांनी केलेली दिसते आणि त्यातून ही बैठक घडून आली, हे असं आपण बघू शकतो. ह्याच्यावरती अनेक जणांनी प्रतिक्रिया अर्थात व्यक्त केलेल्या आहेत, की चीनवरती विश्वास टाकता येणार नाही. चीन हा नेहमीच दगा देतो. काही ना काहीतरी बैठकीला बसण्याची नाटकं करतो आणि त्याच्यानंतर आपलं बोलणं जे आहे ते पूर्णपणे पलटवून लावतो. ही सगळे आक्षेप हे खरे आहेत आणि चीनचं वागणं ह्याच्या पलीकडे नाही. हे मान्य करायला पाहिजे. अगदी शी जिनपिंग यांच्या कारकिर्दीमध्ये असं घडणार नाही कारण त्यांचे आणि मोदींचे एक वैयक्तिक संबंध चांगले राहिलेले होते. तरी सुद्धा हे सगळं घडलं ह्याचा अर्थ असा, की जेव्हा केव्हा त्यांच्या गणितामध्ये चीनच्या हिताचा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी ही वैयक्तिक मैत्री वगैरे सगळं जे आहे ते सोडून दिलेलं आपल्याला दिसलं.
तेव्हा हे आक्षेप जे आहेत ते योग्य नाहीत असं कोणी म्हणणार नाही. पण भारताने किंवा जयशंकर यांनी जे विधान केलं, त्याचाही अर्थ समजून घेण्याची गरज आहे. त्यांनी गस्त घालण्याविषयी सांगितलं, पेट्रोलिंग बद्दल ते बोलले. तेव्हा ही पेट्रोलिंग बद्दलची ही जी स्टेप त्यांनी सांगितली, त्याच्यामधून आपण असं म्हणू शकतो, की ज्याला कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर म्हणतात. म्हणजे जर का 2 शत्रू आहेत आणि त्यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती जेव्हा असते, त्यावेळेला अ, तुम्ही जेव्हा सांगता, की ठीक आहे मी 10 पावलं मागे येतो, तू 10 पावलं मागे जा. तर तो जाणार का नाही ह्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असते. ह्याचं कारण काय? कारण तो मागे गेला नाही आणि आपण मागे गेलो तर एडव्हांटेज त्याला मिळतो, फायदा त्याला मिळत असतो. त्यामुळे दिलेला शब्द समोरचा पक्ष पाळतो का नाही, ह्याची शहानिशा करत, 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 करत ही जी परिस्थिती असते ती निवळण्याजोगी एक त्याचं एक प्रोसेस जी असते ती तयार होत असते. आणि हे कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर्स जे असतात, ते सुद्धा बैठका घेऊन ठरवावे लागतात आणि त्यानुसार एक, एक, एक करत पाऊल मागे जावं लागतं. तेव्हा जयशंकर यांनी जे विधान केलं त्याचा अर्थ भारत-चीन ह्यांच्यामधला सगळा संघर्ष संपलेला आहे असा त्याचा अर्थ नसून, संघर्ष निवळायला मदत होते आहे आणि त्याच्यासाठी आता बैठकांच्या परत एकदा फेऱ्या होतील असं दिसते. तर दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही जे सैन्य आहे त्यांना आपापल्या पद्धतीने गस्त घालायची एक सुरुवात करून दिली जाईल. आता गंमत अशी आहे, की जो भारताचा जो एल-ए-सी ज्याला आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो, ॲक्चुअल कंट्रोल एल-ए-सी म्हणतो, तर त्याच्यामध्ये भारतीय सैन्याची ठाणी जी होती ती पुढेपर्यंत नव्हती. म्हणजे सैन्य तिथे राहत होतं असं नाहीये. पण पायी गस्त घालत होते जवान आणि तो जो मार्ग होता त्या मार्गावरती सुद्धा जेव्हा चीनने आक्षेप घेतला त्याच्यानंतर मग त्या चकमकी झाल्याचं आपल्याला दिसून आलं. 2 महत्वाचे एक देमचॉक आणि अ, दुसरा जो हे आहे आसाम ह्या 2 ठिकाणी चीनी सैन्य कधीही मागे जाणार नाही म्हणून लोक शपथा घेत होते. परंतु तुम्ही बघाल, की आता ते सुद्धा चीननी मान्य केलेलं दिसतं. अर्थात चीननी मान्य केलं त्याला 2 गोष्टी आहेत. पुन्हा एकदा जागतिक परिस्थिती जितकी महत्वाची आहे, कारण चीन आज दबावाखाली आहे. दक्षिण चीन समुद्रामध्ये अमेरिका काही ना काही आक्रमक कारवाई करण्याची शक्यता आहे, असा त्यांच्यावरती दबाव असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट देशांतर्गत आर्थिक आणि इतर सामाजिक परिस्थिती सुद्धा ठीक नाही. ह्याच्यामुळे देश सांभाळायचा असेल तर त्यांना एकाच वेळेला 2 आघाड्यांवरती युद्ध करणं ही अशक्य गोष्ट आहे. म्हणूनच चीन सुद्धा 10 पावलं मागे जायला तयार झालेला आहे. ही परिस्थिती जी आहे ही अशीच कायम राहील अशी कोणी हमी देऊ शकत नाही. तिकडची परिस्थिती निवळली की परत एकदा चीन आपले जे तेवर आहे ते ह्या सीमेवरती दाखवू शकतो हे अगदी 100% सत्य आहे. पण 2 गोष्टी आहेत किंवा आपल्या सुद्धा सैन्याला थोडंफार श्वास घ्यायला उसंत मिळण्याची गरज आहे. ही जी उसंत आता 4 ते 5 वर्षात मिळाली त्याच्यामध्ये सैन्यानी आपली तयारी, युद्धासाठीची तयारी किती पटीने केली असेल ह्याची तुम्ही कल्पना करू शकता आणि असेच जर का आणखी काही वर्ष मिळाली तर मग एक बुलंद असं प्रतिकार तिथे उभं करणं ह्याचा अर्थ असा नाही, की भारतीय सैन्याकडे क्षमता नाही, परंतु ते तुम्ही किती सहजतेने करता. म्हणजे एक उदाहरण देते, की कारगिलचं जेव्हा युद्ध झालं त्यावेळेला सैन्याने परवानगी मागितली होती, की आम्हाला विमानं वापरू द्या. आम्ही हा संघर्ष कमीत कमी वेळात, खर्चात आणि एफिशियंटली निपटून टाकू शकतो. परंतु आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडू नका, असं जे एक बंधन घातलं गेलं आणि अमेरिकेने सुद्धा तसा सल्ला दिलेला होता. त्यामुळे भारताने तिथे विमानं पाठवून ते जे तळ होते पाकिस्तानचे ते उद्ध्वस्त करण्याचं टाळलं. आपली पायदळाच्या तुकड्या तिथपर्यंत न्याव्या लागल्या आणि त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली, शस्त्रास्त्राची हानी झाली, वेळ जास्त लागला. ते सगळं भारताने सहन केलं कारण एक प्रकारे भडका उडू नये युद्धाचा कारण त्याच्यामध्ये सगळे होरपळले गेले असते. हे वाजपेयी सरकारने त्यावेळेला टाळायचा प्रयत्न केलेला होता. तशीच काहीशी परिस्थिती जी आहे ती आज इथे पण आहे. त्यामुळे तुम्ही आजच्या घडीला
आपण भाग्यवान म्हटलं पाहिजे स्वतःला, की एक सरकार असं केंद्रामध्ये आहे, की ज्यांनी बंदुकीची एक गोळी सुद्धा न झाडता जे काही पहिला चकमक झाली त्यानंतर केवळ बैठकांच्या जोरावरती हा प्रश्न शांततेमध्ये सोडवण्याची परिस्थिती निर्माण केलेली आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे कारण अमेरिका सारख्या चाव्या देत होते, बघा तुमच्यावर चीन आक्रमण करेल, त्यांनी आक्रमण केलं तर आम्ही तुमच्या मदतीला येऊ शकणार नाही. तुम्ही हे करार करा आणि हे करार केले तर आम्ही असं करू. आणि हे सगळे करार कशाला करा? तर एक तर तुमचं सैन्य आम्हाला द्या, युक्रेनमध्ये नाही तर आणि कुठे लढायला. आणि दुसरं आमची शस्त्रास्त्र जी आहे ती विकत घ्या. एवढा एकच मतलब घेऊन अमेरिकेने हे सगळं जे राजकारण केलं, त्याचे परिणाम त्यांना आज भोगायला लागतायत आणि ते भारत ऐकत नसल्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, की म्हणून ही परिस्थिती ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तयार झालेली आहे. पण आपण ज्यावेळेला म्हणतो, की चीनवरती विश्वास टाकता येत नाही, कारण बघा तुम्ही परिस्थिती सुद्धा तशीच कशी एकंदरीत डेव्हलपमेंट्स कशा होतायत, घटना घडतायत बघा. मी शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आणि त्याच्या बैठकीचा उल्लेख केला. त्याच दरम्यान म्हणजे 12 ऑक्टोबरला चीन आणि पाकिस्तान यांच्यामध्ये एक करार झाला आणि त्याच्यामधल्या सामंजस्यानुसार चीन पाकिस्तानसाठी सिपेक हा जो प्रोजेक्ट उभा करतो आहे, तिथे चीनचे जे माणसं कामासाठी ते पाठवतात, त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे. आपल्याला माहितीये कराची जवळ केवढा मोठा हल्ला केला गेला यावेळेला. अगदी एअरपोर्टच्या बाहेरच हा हल्ला झाला आणि त्याच्यामध्ये अपरिमित असं नुकसान झालं चीनचं. तेव्हा त्यांनी अशा पद्धतीने आपली जी काळजी आहे ती व्यक्त करणं स्वाभाविक आहे. आणि आजपर्यंत चीननी ही मागणी केलेली होती, की आम्हाला आमची सिक्युरिटी, आमची सुरक्षितता तिकडे सांभाळू द्या. तुमची सिक्युरिटी नको त्यांच्याकडून हे सगळं काम होऊ शकत नाहीये. पण पाकिस्तानने आजपर्यंत ही गोष्ट थोपवून धरलेली होती. कारण तुमच्या भूमीवरती जेव्हा तुम्ही कुठच्यातरी परकीय देशाचं सैन्य एक्सेप्ट करता, मान्य करता, तेव्हा तुमचं सार्वभौमत्व धोक्यामध्ये असतं. असं जेव्हा सैन्य, त्याच्या तुकड्या, ते किती येणार, ते शस्त्र काय सांभाळणार, हा सगळा भाग असतो आणि त्याच्यामध्ये मग असं बाहेरून आलेलं सैन्य जे आहे ते तुमच्या देशाला अ, धोका असू शकतो आणि म्हणून पाकिस्ताननी ते टाळलेलं होतं. पण आता परिस्थिती अशी आहे, की चीननी थस फार अँड नो फर्दर अशा पद्धतीने पाकिस्तानला कोंडीत पकडलं आणि जवळ-जवळ 45 बिलियन डॉलरचा सुरक्षा करार पाकिस्तान सोबत करण्यात आलेला आहे. त्याच्यामधले 9.5 बिलियन जे आहेत ते नेव्हीसाठी वापरायचे आहेत आणि उर्वरित जे आहे ते पायदळासाठी. ह्याच्यामध्ये जिथे कुठे असे प्रोजेक्ट्स तयार केले जातायत, त्या ठिकाणी आतली सुरक्षा चीन सांभाळेल, बाहेरची सुरक्षा पाकिस्तान सांभाळेल, असं सामंजस्य त्यांच्यामध्ये झालेलं असल्यामुळे भारतामधले जे सुरक्षा तज्ञ आहेत, त्यांच्या मनामध्ये अनेक शंका आहेत. या नावाखाली चीननी उद्या जर का अतोनात आपली सिक्युरिटी तिथे तयार केली, आपलं सैन्य तिथे आणून उभं केलं आणि त्यांच्या दिमतीला जर का काही महत्वाची शस्त्रास्त्र आणून ठेवली, तर पाकिस्तानच्या भूमीचा वापर चीन कसा करेल, ह्याच्या संबंधी आपल्याला काळजी असणं हे स्वाभाविक आहे. अशा ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्सच्या जेव्हा एका बाजूला चालल्या, दुसऱ्या बाजूला बांगलादेशमध्ये तुम्ही वाचलं असेल, की ते मोहम्मद युनूस साहेब जे आहेत त्यांनी एक सांगितलेलं आहे, की पहिली गोष्ट म्हणजे अवामी लीगची जी छात्र संघटना होती, म्हणजे विद्यार्थी संघटना, तिच्यावर बंदी घालण्यात आलेली आहे आणि सेंट मार्टिन हे जे बेट आहे, तिथे कोणत्याही स्थानिक बांगलादेशी नागरिकाला जाता येणार नाही. मनाई हुकूम सोडण्यात आलेला आहे. तेव्हा सेंट मार्टिन बेट हे अमेरिकेला द्यायचं शेख हसीनांनी नाकारलं म्हणून हा सगळा संघर्ष उभा राहिला. हा जो मूळ आरोप होता, त्या आरोपामध्ये कसं तथ्य आहे बघा, अनेक तज्ञ परत सांगत होते, की ते काय एवढूसच बेट आहे, त्याचा अमेरिकेला काही उपयोग नाही वगैरे, वगैरे. पण ह्या पुढची जी पावलं उचलली जातायत त्याच्यामध्ये दिशा स्पष्ट होतीये. अशीच दिशा ही कुकीलँडसाठी सुद्धा स्पष्ट होणार आहे. आणि ही पावलं जी आहेत ती चीनच्या सुरक्षेसाठी सुद्धा किंवा चीनच्या इंटरेस्टसाठी ही पावलं सुद्धा धोक्याची आहेत.
आणि ही ॲक्सेप्ट करून जसं चीनचे पाकिस्तानमध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत, तसेच ते बांगलादेशात गुंतलेले आहेत आणि दोन्हीकडे अमेरिकेने आव्हान उभं केलेलं आहे. या सगळ्याला जर का नलिफाय करायचं तर चीनला भारतासोबत येणं हे आवश्यक होतं. भारत चीनसोबत गेला ह्याचं कारण असं, की अमेरिकेने आपल्याशी अभद्र व्यवहार केला. पैसे लाटून बसलेले आहेत. आपल्या विमानांची इंजिन दडपून बसलेले आहेत. अनेक प्रकारे भारताला डकवण्याचे आणि ठपवण्याचे प्रयत्न अमेरिकेने केलेले असल्यामुळेच भारताला या दुसऱ्या बाजूला झुकावं लागलेलं आहे. याच्यामध्ये कोणाच्याही मनात वाद नाही आणि म्हणून रशियन तुपामध्ये हे चीनचं कारलं जे आहे ते आपण तळलेलं आहे. त्यांच्या साखरेत घोळलेलं आहे खरं. पण ही परिस्थिती बघता त्याच्यामध्ये भारताचे जे हितसंबंध आहेत ते तोडक्यापुरते आहेत. त्याच्या पलीकडे जाऊन जितका मोठा अमेरिका हा धोका आहे, तेवढा चीन सुद्धा आहे. आजच्या घडीला पुन्हा 2 शत्रू सांभाळण्यापेक्षा एक शत्रू सांभाळलेला बरा आणि तो सर्वात मोठा शत्रू कोण हे भारत आणि चीननी एकत्रित ठरवलं, असा ह्या कराराचा आपण अर्थ काढू शकतो. त्याच्यामधून सगळे ज्या शंका व्यक्त केलेल्या आहेत, त्या सगळ्या मान्य करून सुद्धा पाऊल पुढे टाकण्याची नक्कीच गरज होती आणि ते मोदी सरकारने हे धाडसाचं काम आहे. अशा पद्धतीचा निर्णय आपल्या जनतेच्या गळी उतरवणं ही सोपी गोष्ट नाही. ते शी जिनपिंगसाठी सोपं आहे. त्यांच्याकडे लोकशाहीच नाहीये. पण भारतामध्ये तशी परिस्थिती नाही आणि म्हणून मोदींचं पुन्हा एकदा कौतुक केल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते मित्रांनो. तुम्हाला आवडला असेल तर लिंक शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या. नमस्कार.